LS मराठीची बातमी म्हणजेच इम्पॅक्टची हमी। रुबी हॉल क्लिनिकमधील शवागृहात झालेल्या गंभीर निष्काळजीपणामुळे एका मृत महिलेचा मृतदेह हा चुकून दुसऱ्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या घटनेमुळे मृत महिलेच्या नातेवाईकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला असून संतप्त नातेवाईक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी आंदोलन करत तीव्र निषेध नोंदवलाय। या प्रकरणी यश कल्याणराव भगत यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। ही घटना 19 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून 20 जानेवारी रोजी पहाटेपर्यंत रुबी हॉल क्लिनिक इथं घडली आहे। फिर्यादी यांची चुलत बहीण सुनीता पांडुरंग भगत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। मृत्यूनंतर मृतदेह शवागृहात ठेवण्यात आला, मात्र नावातील साम्यामुळे शवागृहातील कर्मचाऱ्यांनी कोणतीही खातर जमा न करता मृतदेह हा दुसऱ्या महिलेच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला। संबंधित कुटुंब मृतदेह रुग्णवाहिकेतून गावाकडे अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेलं होतं, मात्र हा प्रकार लक्षात येताच रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली। संतप्त नातेवाईकांनी आणि काही राजकीय कार्यकर्त्यांनी आंदोलन करत रुबी हॉल क्लिनिक प्रशासनावर गंभीर आरोप केलेत। रुग्णालय प्रशासनानं कर्मचाऱ्यांची चूक झाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आलाय। पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत संबंधित कुटुंबाशी संपर्क साधून हा मृतदेह परत मागवला। शवागृहातील कर्मचाऱ्यांनी आवश्यक नियम आणि प्रक्रिया न पाळल्याचं प्राथमिक तपासात समोर आले। या प्रकरणाचा पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करत असून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय। ही बातमी LS मराठीनं लावून धरल्यानंतर या प्रकरणातील कारवाईला वेग आलाय।